नमस्कार बालमित्रांनो. आज मी तुम्हाला एका सुंदर परीची आणि तिच्या एका छोट्या मित्राची गोष्ट सांगणार आहे. चला तर मग परीच्या अद्भुत जगात जाऊया. एका खूप मोठ्या आणि सुंदर बागेत एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होते चिनू. चिनूला फुले खूप आवडायची, पण उन्हाळ्यामुळे बागेतील सगळी फुले सुकून गेली होती. चिनू खूप उदास होता. तेवढ्यात आकाशातून एक प्रकाश चमकला आणि एक सुंदर निळी परी तिथे आली. तिच्या हातात एक चमकणारी जादूची काठी होती. परी, काय झालं चिनू? तू इतका उदास का आहेस? चिनू, बघ ना परी राणी, माझ्या बागेतली सगळी फुले कोमेजली आहेत. आता इथे फुलपाखरं पण येत नाहीत. परी हसली आणि म्हणाली, चिनू, काळजी नको करू. जर तुझं मन साफ असेल तर जादू नक्कीच घडेल. परीने हवेत आपली जादूची काठी फिरवली आणि म्हणाली, आब्रा का डाबरा, गिली गिली छू. काठीतून रंगीत प्रकाश बाहेर पडला. बघता बघता वाळलेली झाडे हिरवीगार झाली. लाल, पिवळी आणि गुलाबी फुले उमलू लागली. बागेत पुन्हा एकदा फुलपाखरांचा खेळ सुरू झाला. चिनू आनंदाने उड्या मारू लागला. परी जाता जाता चिनूला म्हणाली, चिनू, ही बाग नेहमी अशीच सुंदर ठेवण्यासाठी तुला झाडांना रोज पाणी द्यावे लागेल. कारण खरी जादू आपल्या प्रेमात आणि कष्टात असते. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपल्याला भरभरून देतो.